नमस्कार. मी मंगेश म्हात्रे BSN मराठीच्या विशेष रिपोर्टमध्ये स्वागत करतो. हे आहे गणेश मूर्तींचं माहेरघर, रायगडमधील पेण तालुक्यातील शिर्की गावातील बाप्पाची सुंदर दुनिया. आंबा म्हटलं की रत्नागिरीचा हापूस आंबा आठवतो. आग्रा म्हटलं की डोळ्यासमोर ताजमहल उभा राहतो. आणि अगदी त्याचप्रमाणे गणेश मूर्ती म्हटलं की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याचं. आम्ही आज आहोत पेण तालुक्यातील शिर्की या गावात. या गावातील गणेश मूर्ती आपल्या सुबक कलाकृतीसाठी, आकर्षक रंगकामासाठी आणि बाप्पाच्या मनमोहक रूपासाठी प्रसिद्ध आहे. पेणला गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. 100 वर्षापेक्षा जास्त काळाची परंपरा लाभलेल्या या भूमीत हजारो कलाकार वर्षभर बाप्पांच्या मूर्ती घडवण्यात मग्न असतात. सुरुवातीला मातीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. पुढे काळ बदलला, मागणी वाढली आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची निर्मिती सुरू झाली. आज पेण आणि परिसरातील शिर्की, हमरापूर, झोळा यासारख्या गावांमध्ये शेकडो मूर्ती शाळा आहेत. हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या डोळ्यातील भाव, चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि बारकाईने केलेले रंगकाम हे पेणच्या मूर्तीचं खास वैशिष्ट्य मानलं जातं. अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसांची विश्रांती घेतली की इथले कलाकार पुन्हा पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरू करतात. वर्षभर मेहनत घेऊन तयार झालेल्या या गणेश मूर्ती महाराष्ट्रासह देशभर आणि परदेशातही पोहोचतात. आज बदलत्या काळात कच्च्या मालाचा किमती, पर्यावरणाचा नियम आणि इतर आव्हाने असली तरी पेणमधील कलाकारांनी बाप्पावरील श्रद्धा आणि कलेवरील प्रेम कायम आहे. म्हणूनच पेणची ओळख केवळ एक शहर म्हणून नाही, तर गणेश भक्तांच्या भावनेला आकार देणारी कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते. BSN मराठी मंगेश म्हात्रे, शिर्की, रायगड.